आपल्याकडे फक्त वर्षातनं एकदाच नवरात्रीचे उपवास ठेवले जातात, पण इकडे मात्र वर्षातनं दोनदा नवरात्री असते। तर ज्या दिवशी आपल्याकडे गुढीपाडवा असतो ना, त्या दिवशी यांचे नवरात्रीचे उपवास सुरू होतात। काल आपल्याकडे रामनवमी सेलिब्रेट केली जाते, पण इकडे मात्र 9 कन्यांना जेवण खाऊ घातलं जातं। आमच्याकडे येणार होते महाराष्ट्राचे पाहुणे, त्यांना मसुरी फिरायला जायचं होतं, त्यामुळे एवढा मोठा जेवणाचा घाट घातला। पूर्ण जेवणाची प्रिपरेशन वगैरे तयार केली, फक्त भाजी बनवायची राहिली होती। वरण वगैरे माझं झालेलं होतं आणि तेवढ्यात त्यांचा फोन आला होता की आम्हाला उशीर झालेला आहे, त्यामुळे आम्ही अगदी चहा घेऊ आणि निघू। आता एवढ्या स्वयंपाकाचं करायचं काय, बरं झालं पोळ्या आणि भात झालेला नव्हता, त्यामुळे कणिक मळलेली फ्रीजला लावली। मसाला देखील मिक्सरच्या पॉटमध्ये पॅक करून फ्रीजमध्येच ठेवून दिला। आता एवढ्या उकडलेल्या आलूचं करायचं काय, त्यामुळे स्नॅक्स म्हणून बटाटे वडे बनवण्याचा प्लॅन केला। मस्त अशी भाजी देखील रेडी करून घेतली, त्याचबरोबर बेसनाची प्रिपरेशनही केली आणि थोडाफार घरात पसारा झालेला होता तर तो देखील आवरून घेतला। पण त्याआधी मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे या बटाटे वड्यांना काय म्हणतात। झालं काय, पाहुणे आले, बटाटे वडे खाल्ले, त्यानंतर माझ्या लक्षात आला की मी बटाटे वड्याचा व्हिडिओच घेतला नाही, त्यामुळे लगेच व्हिडिओ घेतला। बघा बटाटे वडे किती मस्त झाले होते। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय।